कल्पना करा, एखादा मनुष्य जो इतका बुद्धिमान आहे की त्याने जुलमी राजघराणं संपवलं, एका साध्या मुलाला सम्राट बनवलं आणि आजपर्यंत ज्याचे विचार लोकांचं आयुष्य बदलत आहेत, हा मनुष्य म्हणजेच आचार्य चाणक्य। त्यांची नीती इतकी प्रभावी आहे की शत्रूचा पराभव कसा करायचा, जीवनात यश कसं मिळवायचं आणि राजकारणात टिकून कसं राहायचं याची उत्तरं हजारो वर्षापूर्वीच त्यांनी दिली होती। आज आपण जाणून घेणार आहोत चाणक्य नीतीचे ते विचार जे तुमच्या आयुष्याला एका नवीन उंचीवर नेऊ शकतात। चाणक्य नीती भाग 1। एखादा पंडितही खूप अडचणीत येऊ शकतो जेव्हा तो कोणा मूर्खाला उपदेश करत असेल, किंवा तो दुष्ट पत्नीचे पालनपोषण करत असेल, किंवा जर त्याचे एखाद्या दुःखी व्यक्तीशी अत्यंत घनिष्ठ संबंध असतील। दुष्ट पत्नी, खोटा मित्र, बदमाश नोकर किंवा सापाबरोबर राहणे म्हणजेच साक्षात मृत्यू समान आहे। ज्या देशात तुमचा आदर नाही, जिथे तुम्हाला रोजगार मिळू शकत नाही, जिथे तुमचे मित्र नाहीत आणि जिथं तुम्ही शिक्षण नाही घेऊ शकत, अशा देशात राहू नका। चांगला मित्र तोच आहे जो आपली साथ खालील परिस्थितींमध्ये सोडत नाही। काही दुर्घटना झाल्यास, जेव्हा दुष्काळ असेल, जेव्हा युद्ध चालू असेल, जेव्हा आपल्याला राजाच्या दरबारात जावं लागेल आणि जेव्हा स्मशानात जावं लागेल। खाण्याला एक योग्य अन्न आणि ते पचवण्याची क्षमता, सुंदर स्त्री, पुरेसा पैसा आणि दान देण्याची भावना यासारखे योग जुळून येणं हे सामान्य तपस्येचे फळ नाही। त्या व्यक्तीने पृथ्वीवरच स्वर्ग मिळवला ज्याचा मुलगा आज्ञाधारक आहे, ज्याची पत्नी त्याच्या इच्छेनुसार वागते, जो आपल्या संपत्तीवर संतुष्ट आहे। जे लोक समोर गोड बोलतात पण तुमच्या मागे तुम्हाला त्रास देण्यासाठी योजना आखतात, अशा लोकांना टाळा। अशी लोक विषाच्या भांड्यासारखी असतात ज्याचा केवळ पृष्ठभाग दुधाने भरलेला असतो। वाईट मित्रावर कधीही विश्वास ठेवू नका आणि चांगल्या मित्रावरही विश्वास ठेवू नका, कारण असे लोक जर तुमच्यावर रागवले तर ते तुमची सगळी रहस्य उघडे करतील। लाड केल्याने मुलांमध्ये वाईट सवयी वाढीस लागतात, त्यांना कडक शिक्षा दिल्याने त्यांना चांगल्या सवयी लागतात। म्हणून वेळ पडल्यास मुलांना शिक्षा द्या, त्यांचे खूप लाड करू नका। प्रेम आणि मैत्री समान लोकांमध्ये पसंत केली जाते। राजाकडे नोकरी करणाऱ्यालाच आदर मिळतो। व्यवसायात वाणिज्य सर्वोत्तम आहे आणि उत्तम गुणांची स्त्री तिच्या घरात सुरक्षित आहे। दृष्ट माणूस आणि सापात फक्त एवढाच फरक आहे की साप तेव्हाच दंश करेल जेव्हा त्याचा जीव धोक्यात येईल, पण दृष्ट माणूस मात्र अनेक मार्गांनी त्रास देण्याचा प्रयत्न करेल। जरी एखादा मनुष्य रूपाने आणि तारुण्याने परिपूर्ण असेल आणि जरी तो एखाद्या श्रेष्ठ कुटुंबात जन्मलेला असेल, तरी त्याच्याकडे शिक्षण नसेल तर तो एखाद्या पलसाच्या फुलाप्रमाणे आहे, जे सुंदर आहे पण सुगंधित नाही। चाणक्य नीती भाग 2। कुकेळीचे सौंदर्य तिच्या गोड आवाजात आहे, एखाद्या स्त्रीचं सौंदर्य तिच्या कुटुंबासाठी असलेल्या प्रेमात आहे। कुरूप माणसाचे सौंदर्य त्याच्या शिक्षणात आहे, एका तपस्व्याची सुंदरता त्याच्या क्षमाशीलतेमध्ये आहे। कुटुंबाच्या रक्षणासाठी एका सदस्याचा त्याग करा, गावाच्या रक्षणासाठी एका कुटुंबाचा त्याग करा, देशाच्या रक्षणासाठी एका गावाचा त्याग करा आणि स्वतःच्या रक्षणासाठी देशाचा त्याग करा। ज्याप्रमाणे केवळ एका सुगंधित फुलामुळे संपूर्ण जंगलात सुगंध पसरतो, एका पुण्यवान मुलामुळे संपूर्ण कुटुंबाचे नाव आदराने घेतले जाते। 5 वर्षापर्यंत मुलाशी लाड आणि प्रेमाने राहिलं पाहिजे। 10 वर्षापर्यंत छडीच्या धाकाने शिस्त लावली पाहिजे, मात्र जेव्हा तो 16 वर्षाचा होईल तेव्हा त्याच्यासोबत मित्रासारखं वागला पाहिजे। 100 अयोग्य मुलांपेक्षा एक गुणी मुलगा असणे अधिक चांगलं आहे, कारण फक्त एकच चंद्र रात्रीचा अंधार दूर करतो, पण असंख्य तारे हे काम नाही करू शकत। जन्माच्या वेळी मरण पावलेला मूल मूर्ख मुलापेक्षा चांगले असते। पहिले मूल एका क्षणासाठी दुःख देते, तर दुसरे मूल आपल्या आई वडिलांना आयुष्यभर दुःख देते। अशा गायीचा उपयोग काय जी दूध देत नाही आणि वासरूही जन्माला घालत नाही? त्याचप्रमाणे अशा मुलाचा काय उपयोग जो विद्वान आहे ना देवाचा भक्त? या गोष्टी एकदाच घडल्या पाहिजेत। राजाचे बोलणे, शिक्षण घेतलेल्या व्यक्तीचे बोलणे, मुलीचे लग्न। तुमच्यावर संकट येत नसेल तर त्यापासून सावध राहा, पण जर संकट आलं तर कसंही करून त्या संकटातून स्वतःची सुटका करून घ्या। रिकामे बसल्याने केलेला सराव नाहीसा होतो। इतरांना पैशाची देखभाल करण्यास दिल्याने पैसे कमी होतात। चुकीच्या पद्धतीने पेरणी केल्यामुळे
शेतकऱ्याची बियाणे नष्ट होतात, आणि जर सेनापती नसेल तर सैन्य नष्ट होते. वासनेसारखा वाईट रोग नाही, मोहासारखा कोणी शत्रू नाही, रागासारखी आग नाही, निसर्गाच्या शिक्षणासारखं दुसरं शिक्षण नाही. समुद्रात पडणारा पाऊस व्यर्थ आहे, ज्याचे पोट भरलेले आहे त्याला अन्न व्यर्थ आहे. श्रीमंत माणसाला भेटवस्तू देणं व्यर्थ आहे, दिवसा पेटलेला दिवा व्यर्थ आहे. राजाला त्याच्या नागरिकांचे दोष लागतात, राजाच्या घरी काम करणाऱ्या पुजाऱ्याला राजाच्या पापांचा दोष लागतात, पतीला पत्नीचे दोष लागतात, गुरुला त्याच्या विद्यार्थ्याचे दोष लागतात. शहाण्या माणसाने पुढील गोष्टी कोणालाही सांगू नये की त्याने त्याची संपत्ती गमावली आहे, त्याला राग आला आहे, त्याच्या पत्नीची वर्तणूक चुकीची आहे आणि त्याचा अपमान कसा झाला. पुढील 3 गोष्टींवर मनुष्याने समाधानी असले पाहिजे: स्वतःची पत्नी, परमेश्वराने दिलेलं अन्न, प्रामाणिकपणाने जितके पैसे मिळवले. पण पुढील 3 गोष्टींसाठी मनुष्याने समाधानी नसावे: सराव, देवाचे नामस्मरण, दान धर्म. शक्तिशाली माणसाबरोबर तडजोड करा, दुष्ट माणसांचा प्रतिकार करा, आणि ज्याची शक्ती तुमच्या शक्ती एवढी आहे त्यांच्याशी नम्रपणे तडजोड करा. चाणक्य नीती भाग 3. एका राजाची शक्ती त्याच्या शक्तिशाली बाहूंमध्ये असते, ब्राह्मणाची शक्ती त्याच्या शिक्षणात असते, एका स्त्रीची शक्ती तिच्या सौंदर्यात, तारुण्यात आणि गोड बोलण्यात असते. जर तुम्ही सिंहाच्या गुहेत गेलात तर तुम्हाला हत्तीच्या कपाळावर असलेले रत्न मिळू शकतात, पण जर तुम्ही कोल्हा राहतो त्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला वासराची शेपटी किंवा गाढवाच्या हाडाशिवाय काहीच मिळणार नाही. जर शिक्षणाचा वापर केला नाही तर ते गमावले जाते. जर मनुष्य अशिक्षित असेल तर तो एकटा पडतो. सेनापतीशिवाय सैन्य सुद्धा हरते, पतीशिवाय पत्नी एकटी पडते. जे दृष्ट लोक इतरांचे दोष दाखवत फिरतात त्यांचा मृत्यू मुंग्यांच्या वारुळात मरणाऱ्या सापाप्रमाणे होतो. पुढील 7 जणांना झोपेतून जागे करा: विद्यार्थी, नोकर, प्रवासी, भुकेलेला माणूस, घाबरलेला माणूस, तिजोरीचा रक्षक, रोखपाल. पुढील 7 जणांना झोपेतून उठवू नका: साप, राजा, वाघ, डंख मारणारा किडा, लहान मूल, दुसऱ्यांचा कुत्रा, मूर्ख माणूस. सकाळी उठल्यावर तुम्ही दिवसभर करणाऱ्या कामांचा विचार करा. दुपारी तुमच्या आईची आठवण काढा आणि रात्री चोरांना विसरू नका. तुम्हाला इंद्रासारखे वैभव मिळेल जर तुम्ही स्वतःच्या हाताने देवासाठी हार बनवला, जर तुम्ही स्वतःच्या हाताने देवाला चंदन उगाळलं, किंवा तुम्ही स्वतःच्या हाताने पवित्र पुस्तके लिहाल. जसं अंध मनुष्याला आरशाचा उपयोग होत नाही, तसंच ज्याला स्वतःचे शहाणपण नाही त्याच्या शिक्षणाचा काहीच फायदा होत नाही. आपल्या जवळच्या नातेवाईकांचा अपमान केल्याने मरण येते, इतरांचा अपमान केल्याने संपत्ती नाहीशी होते, राजाचा अपमान केल्याने सर्व काही निघून जाते, ब्राह्मणाचा अपमान केल्याने कुटुंब नष्ट होते. ज्याच्याजवळ शिक्षण आहे तो शक्तिशाली आहे. निर्बुद्ध माणसाकडे कोणती शक्ती असेल? एखादा लहान ससा सुद्धा हुशारीने मध्यधुंद हत्तीला तलावात फेकू शकतो. घरातील कामात व्यस्त असलेला कधीही ज्ञान मिळवू शकत नाही. मांस खाणाऱ्या व्यक्तीच्या हृदयात दया असू शकत नाही. लोभी व्यक्ती कधीही खरं बोलू शकत नाही आणि शिकाऱ्यामध्ये कधीही शुद्धता असू शकत नाही. विद्यार्थ्याने खालील गोष्टींचा पूर्णपणे त्याग करावा: काम, राग, लोभ, स्वादिष्ट अन्नाची अपेक्षा, शारीरिक सुंदरता, अति कुतूहलता, जास्त झोप. सद्गुण: गुणवान व्यक्तीने त्याच्या गरजेपेक्षा जास्त असलेल्या सर्व गोष्टींचे दान केले पाहिजे. कर्ण, बाली आणि राजा विक्रमादित्य हे आजपर्यंत त्यांच्या दान धर्मामुळेच लोकांच्या स्मरणात आहेत. या जगात अशी लोक सुखी आहेत जे आपल्या नातेवाईकांविषयी उदार आहेत, अनोळखी लोकांबद्दल सहानुभूती बाळगतात, चांगल्या लोकांविषयी प्रेम भावना जपतात, नीच लोकांबरोबर हुशारीने व्यवहार करतात, विद्वानांपासून काहीही लपवत नाहीत, शत्रूसमोर साहस दाखवतात आणि वडीलधाऱ्यांशी नम्र आणि पत्नीशी कठोर राहतात. चाणक्य नीती भाग 4. एक दिवस आपले शरीर नाश पावेल. धन कायमस्वरूपी टिकत नसते. मृत्यू नेहमीच आपल्याबरोबर असतो. म्हणूनच आपण सतत पुण्यकर्म केले पाहिजे. जो दुसऱ्याच्या पत्नीला आपली आई मानतो, दुसऱ्याच्या संपत्तीला माती समान मानतो, इतरांच्या सुखदुःखाला स्वतःचे सुखदुःख मानतो, त्यालाच योग्य दृष्टी मिळालेली आहे आणि तो विद्वान आहे. ज्याला संपत्ती, धान्य
ज्ञान मिळवण्यात आणि जेवताना लाज वाटत नाही. तो नेहमी आनंदी राहतो. अन्न, पाणी आणि गोड शब्द हे या पृथ्वीवरील खरी रत्न आहेत. मूर्ख लोक दगडाच्या तुकड्यांना रत्न समजतात. शहाण्या माणसाने खालील गोष्टी कोणालाही सांगू नयेत. चांगले गुण येणारे औषध त्याने कसे बनवले, त्याने केलेले दान, त्याच्या घरातील भांडणे, पत्नीबरोबर झालेली वैयक्तिक चर्चा, त्याने खाल्लेले कच्चे अन्न, त्याने ऐकलेल्या शिव्या. मला अशी संपत्ती नको जिच्यासाठी मला कठोर शिक्षा भोगावी लागेल, किंवा माझे चांगले गुण मला सोडावे लागतील, किंवा माझ्या शत्रूची चापलुसी करावी लागेल. ज्यांचे ज्ञान पुस्तकांमध्ये मर्यादित आहे, ज्याने आपली संपत्ती इतरांना सोपवली आहे, जो गरज पडल्यास कोणत्याही ज्ञानाचा किंवा संपत्तीचा वापर करू शकत नाही. चंदन कापल्यानंतरही त्याचा सुगंध सोडत नाही. हत्ती म्हातारा झाल्यावरही आपली करमणूक सोडत नाही. ऊस पिळून काढल्यावरही तो त्याचा गोडवा सोडत नाही. त्याचप्रमाणे उच्च कुटुंबात जन्माला आलेली व्यक्ती कितीही गरिबीत राहिले तरी आपल्या चांगल्या गुणांचा त्याग करत नाही. जी गोष्ट दूरवर दिसते, जी अशक्य वाटते, जी आपल्या आवाक्याबाहेर दिसते, ती गोष्ट कष्ट केल्याने सहज मिळते. कारण कोणतीही गोष्ट तपापेक्षा श्रेष्ठ नाही. इंद्राच्या राज्यात जाऊन त्याला कोणता वेगळा आनंद मिळेल? ज्याची पत्नी प्रेमळ आणि सद्गुणी आहे, ज्याच्याकडे भरपूर संपत्ती आहे, ज्याचा मुलगा सद्गुणी आणि सदाचारी आहे, आणि ज्याला नातवंड आहेत. तर लोकांनी एखाद्या गुणरहित मनुष्याची प्रशंसा केली तर त्याला जगात सक्षम मानले जाऊ शकते. पण जो माणूस स्वतःची बडाई करतो तो स्वतःला इतरांच्या नजरेत पाडतो. मग भले तो स्वर्गाचा राजा इंद्र असो. सर्व जीव गोड शब्दांनी प्रसन्न होतात. म्हणूनच बोलताना गोड शब्द वापरावेत. जगात गोड शब्दांची कमतरता नाही. या जगाच्या झाडाला 2 गोड फळे लागली आहेत. त्यातील एक म्हणजे गोड शब्द आणि दुसरे सत्संग. गरिबी, दुःख आणि कैद्याचे आयुष्य हे सर्व त्या व्यक्तीने केलेल्या पापांचे फळ आहेत. पाण्यावर तेल, दृष्ट माणसाला सांगितलेले रहस्य, योग्य व्यक्तीला दिलेले दान, बुद्धिमान माणसाला शिकवलेले शास्त्र त्याच्या स्वभावामुळे वेगाने पसरते. चाणक्यनीती भाग 5. पुढील गोष्टी करताना अभिमान बाळगू नये. परोपकार, आत्मसंयम, पराक्रम, शिक्षण घेताना नम्रता, नैतिकता. आपल्याला कोणाकडून काही मिळवायचे असेल तर त्याला आनंदित करतील असे शब्द बोला. ज्याप्रमाणे एखादा शिकारी हरणाला बाण मारण्याआधी गाणे गातो. दुराचार सोडून द्या आणि संतांचा सहवास वाढवा. सतत चांगले गुण जोपासा. जे खरं आहे त्यावर विचार करा आणि जे खोटं आहे ते विसरून जा. एक दिवा अंधारापेक्षा मोठा आहे का? पण तोच दिवा काळ्याकुट्ट अंधाराचा नाश करतो. एक वीज डोंगरा एवढी प्रचंड मोठी असते का? पण एक जोरदार वीज डोंगराला पाडते. हत्तीचे शरीर कितीही मोठं असलं तरी ते एका लहान अंकुशने नियंत्रित केले जाते. त्यामुळे लक्षात ठेवा की या जगात तोच मोठा आहे ज्याची शक्ती अफाट आहे. कोणी आकाराने किती लहान आहे किंवा मोठा याने काहीही फरक पडत नाही. 100 वेळा पवित्र पाण्याने अंघोळ करूनही तुम्हाला मनाची घाम धुता येणार नाही. दारूचे भांडे कितीही गरम केले तरी ते शुद्ध होऊ शकत नाही. जो मनुष्य वर्षभर जेवताना काही न बोलता केवळ परमेश्वराचे ध्यान करेल त्याला 1000 कोटी वर्ष स्वर्ग मिळेल. सिंहाकडून एक गोष्ट शिका. बगळ्याकडून 1, कोंबडीकडून 4, कावळ्याकडून 5, कुत्र्याकडून 4 आणि गाढवाकडून 3. सिंहाकडून एक उत्तम गोष्ट शिका. ती म्हणजे तुम्हाला जे काही करायचे आहे ते मोठ्या मेहनतीने, एकचित्ताने आणि प्रयत्नपूर्वक करा. शहाण्या माणसाने बगळ्यासारखं स्वतःच्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवायला हवं. वेळ आणि योग्यतेचा विचार करून आपले ध्येय साध्य केले पाहिजे. कोंबडीपासून या 4 गोष्टी शिका. योग्य वेळी उठणे, निर्भय होणे आणि लढणे. संपत्तीची नातेवाईकांमध्ये योग्य वाटणी करणे. स्वतःच्या कष्टाने स्वतःचे अन्न मिळवणे. कावळ्याकडून या 5 गोष्टी शिका. आपल्या पत्नीसोबत एकांतात छान वेळ घालवणे, निडरपणा, उपयोगी वस्तू गोळा करणे, सगळीकडे नजर ठेवणे, कोणावरही सहज विश्वास न ठेवणे. कुत्र्याकडून या 4 गोष्टी शिका. खाण्यासाठी काही मिळालं नाही किंवा कमी मिळालं तरी आनंदाने राहणे. गाढ झोपेतही एका क्षणात जागा होणं. मालकाशी निस्वार्थपणे प्रामाणिक राहणे आणि निडरता. गाढवाकडून या 3 गोष्टी शिका. आपले ओझे वाहने सोडू नका. थंडीची आणि उन्हाची चिंता करू नका आणि नेहमी समाधानी राहा.
जो माणूस या गुणांचे पालन करेल तो नक्कीच यशस्वी होईल. थँक्स फॉर वॉचिंग.